केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। याबद्दल केंद्र सरकारचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, तसेच नागरिकांना ही देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेचा जो अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री आपले अजित पवार साहेब यांचे सर्वांचे आभार मानू इच्छिते। आम्हा सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आहे। आज मराठी भाषा ही खूप एवढी पुढे गेलेली की आज मला अभिमान वाटतो की मी मराठी असल्याचा मला आज अभिमान वाटतोय आणि महायुतीच्या काळात हा आज आपला निर्णय झालेला आहे, त्याबद्दल मी ह्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते। केंद्र सरकारने जो आज मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिलेला आहे त्याचा फार आम्हाला सार्थक अभिमान आहे। त्याबद्दल मी समस्त महाराष्ट्राच्या वतीने मी आपले पंतप्रधान श्री मोदी यांचं फार आभारी आहे। तसेच आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पण आभारी आहे। तसेच देवेंद्र फडणवीस आणि आमचे लाडके रवींद्र फाटे साहेब यांचे सुद्धा फार आभारी आहे।